कन्याकुमारीला गाडी खाली केली होती मित्रांनो आणि आपण पोहोचलो डायरेक्टली त्रिवेंद्रनाथपुरमला. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मस्त असं पद्मनाभ स्वामींचं मंदिर पाहायला भेटतं, बट आपण काही गेलो नाही. त्यावेळेस आपण डायरेक्टली गाडी लोडिंग करायचं प्लॅनिंग केलं आणि आपल्याला भेटलं होतं बुकिंग. मग त्या बुकिंगसाठी पूर्ण दिवस घालवला आणि आपण पोहोचलो कोलमला. तर कोलमला पोहोचल्यानंतर परत गाडी लोडिंग करायला घेतली, तर आपल्याला परत मटेरियल भेटत होते पण पुण्याचंच. तर भरपूर असे बॉक्स होते बट वजन काहीच नव्हतं, त्यामुळे गाडी लोडिंग केली आणि फटाफट निघालो कोचीनच्या दिशेने. तर कोचीनचा मित्रांनो 150 किलोमीटरचा प्रवास रात्रीत कव्हर केला, पण भरपूर अशी भूक लागली होती म्हणून जेवण उरकून घेतलं आणि सकाळी पोहोचलो आपण कोचीनला. तर इथून मित्रांनो आपलं अंतर राहिलं होतं पुण्याचं 1250 किलोमीटर. मग कोचीनमध्ये काही टाईमपास नाही केला, डायरेक्टली पोहोचलो पलक्कडला आणि तिथं चहा नाश्ता उरकला आणि म्हणलं कोयंबतूर मार्गे आपण पोहोचूया डायरेक्टली आता सत्यमंगलम घाटात, कारण सत्यमंगलम घाटाचा मस्त असं एन्जॉय करायचा होता. त्यामुळे मग आंघोळ बिंघोळ उरकली, मंदिरात फ्रेश असं दर्शन घेतलं आणि म्हणलं आता इथून पुढं सत्यमंगलम पाहायलाच जाऊया. तर चला मित्रांनो, 2 दिवसाची आंघोळ कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच